बालेकिल्ल्यात वंचित बहुजन आघाडीचे शक्ती प्रदर्शन। राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा लढवणार प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन। लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि याच बालेकिल्ल्यात आज वंचित बहुजन आघाडीने शक्ती प्रदर्शन केले आहे। महाराष्ट्रात सर्वत्र वंचित बहुजन आघाडीकडून सत्ता संपादन मेळावा घेण्यात येत आहे आणि त्याच निमित्ताने लातूरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कवर हा मेळावा घेण्यात आला होता। लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला विचारले नाही, त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता संपादन जाहीर सभा सुरू केल्या आहेत। वंचितांचा उत्साह, वंचितांचे हे बंड पाहून आता विचारायला येत आहेत। त्यांना आमच्या सोबत आघाडी करायची नाही, तर वंचितांचे बंड मोडून काढायचे आहे। हे बंड मोडले तर पुन्हा उभं राहायला वेळ लागेल असे त्यांना वाटत आहे। आमचे हे बंड बदल घडवल्याशिवाय थांबणार नाही। राज्यात 48 मतदारसंघात आघाडीचे उमेदवार उभे केले जाणार आहेत। या उमेदवारात एकही प्रस्थापित उमेदवार नसेल, सर्व उमेदवार सामान्य असतील। लातूर मतदारसंघासाठी माजी शिक्षणाधिकारी राम गारकर हे आघाडीचे उमेदवार असतील। श्री गारकर यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य आहे, त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहून त्यांना विजयी करावे असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले। मतदारसंघातील उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राम गारकर हे आहेत। मी असं जाहीर करतो शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांच्या असणारा भरीव कार्य आहे। मी कुठल्या समाजाचे हे काही सांगणार नाही, पण मला हात वरती करून सांगा की आपण याला निवडून देणार आहात की नाही। आणि म्हणून या देशातला बदल तो विषयातला आणि विचारातला हा दोन्ही घडून आणायचा आहे आणि म्हणून राम गारकर यांना आपण विजय कराल हीच अपेक्षा। सुनील कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, लातूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।